नमस्कार. मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आजचे मान्यवर आपले श्री देगलूरकर सर आणि आमच्या संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री भूपाल पटवर्धन सर आणि आपण सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर खरं तर हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि आज आपण आपल्याच आराध्य देवतेचं म्हणजे श्री गणेश मूर्तीचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं विवेचन ऐकणार आहोत. मला वाटतं यापेक्षा चांगला योगायोग हा असूच शकत नाही. त्यामुळे आपण आज अतिशय ज्ञानाचा वसा घेतलेल्या मंदिरात हे एका बुद्धीच्या देवतेचा वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातल्या विवेचनाचं गोष्ट देगलूरकर सरांच्याकडून ऐकणार आहोत. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांना मी विनंती करते की आमच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री भूपाल पटवर्धन यांचं त्यांनी मनपूर्वक स्वागत करावं. सर्वप्रथम मी आपल्या व्याख्याते श्री देगलूरकर सर यांचं सुरुवातीला स्वागत करण्यासाठी मी अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे यांना विनंती करते. यानंतर अध्यक्षांना विनंती करेन की आमच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री भूपाल पटवर्धन यांचा देखील सत्कार त्यांनी करावा. धन्यवाद. यानंतर खरं तर मी बोलण्यापेक्षा आमच्या संस्थेचे अध्यक्ष 2 मिनिट आमच्या संस्थेची माहिती तुम्हाला सांगतील, याचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला कळेल आणि त्यानंतर आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आपण सर्वजण देगलूरकर सरांचं एक वैचारिक असं भाषण ऐकायला आलो आहे. त्यामुळे संस्थेची माहिती द्यायची वेळ नाही असं मी मानतो. मी आधी संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर संस्थेशी गेले कित्येक वर्ष संबंधित आहेत, जोडले गेलेले आहेत आणि आमचं नियामक मंडळाची आम्ही इथे आल्यानंतर सर हे आमच्यासाठी आधारस्तंभासारखे उभे राहिले आणि त्यामुळेच आज निरनिराळ्या विषयात संस्था एवढी मोठी झालेली आहे. संस्थेचं महत्त्व 1,50,000 पुस्तकं, 28,000 मॅन्युस्क्रिप्ट. पण मी काल एका पोस्टाच्या कार्यक्रमात सांगितलं तसं की ह्या जड वस्तू आहेत. सरांसारखे कित्येक सरांच्या तो बरोबर काम करणारे कित्येक विद्वान संस्थेला जोडले गेलेत आणि ती संस्थेची खरी संपत्ती आहे. त्यावर ही संस्था उभी आहे. 1,50,000 पुस्तकं आणखी मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित आहेत, पण ती अभ्यास करण्याची ताकद असलेले विद्वान हीच संस्थेची खरी ताकद आहे. देगलूरकर सर, ढवळीकर सर असे खूप मोठे भांडारकर सरांपासून सुरुवात झालेली एक जी परंपरा आहे ती आमच्या इथे कायम आहे. त्यामुळे सरांच्या आशीर्वादानं आणि सरांच्याच सदिच्छेनं ही संस्था मोठी होईल. आपण कधीही संस्थेत यावं, संस्था कायमच आपलं सहर्ष स्वागत करेल. संस्थेत पाहण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, अभ्यास करण्यासारखे खूप आहेत. जरूर कधीतरी एकदा आजच सकाळी एक हेरिटेज वॉक आपल्या सर संस्थेत झाला. जवळजवळ 250 लोक होती त्याला. आपले महाराष्ट्र टाइम्सने स्पॉन्सर केलेला जो होता तो झाला आणि फार छान पद्धतीनं लोकांनी रिस्पॉन्स दिला. तसं मी अध्यक्षांना विनंती करीन की एक संस्था पाहण्यासाठी म्हणून आपण आपल्या सर्व सदस्यांना घेऊन आलात तर मला आनंद वाटेल. आज सरांची फक्त भाषण आपण ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कसबा गणपतीचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे आपल्या मंडळाचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला 2 मिनिटात सांगते.
सर्वांना नमस्कार. आदरणीय देगलूरकर सर, पटवर्धन साहेब, पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 130 वर्षापेक्षा जास्ती असणारी ही दैदिप्यमान गणेशोत्सवाची जी परंपरा आहे ती त्याच पद्धतीने अत्यंत श्रद्धेने, साधेपणाने, मांगल्याने आपण साजरा करतोय. एक विलक्षण योगायोग आहे की आज अशी संस्था पुणे शहराला, पुण्यनगरीला आपण विद्येचं माहेरघर आपण मानतो. ते विद्येचं माहेरघर आहेच. अशा ठिकाणी ही जी अत्यंत पवित्र ज्ञानवर्धन करणारी, ज्ञानदान करणारी अशी जी काही संस्था आहे त्या संस्थेमध्ये गणपती ज्या दैवताचा आपण उत्सव करतो त्या दैवतेबद्दल आपल्याला वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे. आणि तो सर सांगणार आहेत हा मोठा विलक्षण दुग्धशर्करा योग आहे. गणेशोत्सव हा 10 दिवसाचा आहे, परंतु तो फक्त धार्मिक नाही तर तो लोकोत्सव पण आहे, तो सामाजिक उत्सव पण आहे. तो नेटानी त्या पद्धतीने कसा पुढं जाईल आणि त्याच्यात काही जे वेगवेगळे प्रकार झालेले आहेत ते कसे बाजूला करता येतील आणि लोकमान्यांनी ज्या पद्धतीने प्रेरित होऊन ज्या पद्धतीने तो गणेशोत्सव सुरुवात केली की लोकांचं संघटन, समाजाचं प्रबोधन आणि त्याला धार्मिक अधिष्ठान गणेशाचं, तर त्या दृष्टीने प्रयत्न कसा होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. गणपतीमध्ये, गणेशोत्सवामध्ये नक्की गणपतीच्या दर्शनाला या आपण सर्वांनी, तेवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजचे व्याख्याते गो. देगलूरकर सर. यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे परम भागवत देगलूरकर घराण्यात झाला. धाराशिव जिल्हा 1934 साली. धाराशिव जिल्हा. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत, आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी मराठवाड्यातील अनवा, निलंगा आणि ओंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरातील मूर्तींचा अभ्यास केला आहे. देगलूरकर सर यांनी धाराशिव विद्यापीठ, सर बरोबर आहे का, उस्मानिया विद्यापीठात तसेच नागपूर विद्यापीठात अध्यापन केलेले आहे. यानंतर त्यांनी पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली आणि कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरू झाले. 2014 साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर दुर्ग साहित्य संमेलन झाले. तेथे सरांनी संमेलन अध्यक्षपद स्वीकारले होते. सरांचा मूर्ती आणि मूर्तीविषयकचे विचार आज आपण ऐकणार आहोत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. घारापुरी दर्शन, प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती, मंदिर कसे पहावे, मार्कंडा देव मार्कंडी, विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम, वेरूळ दर्शन, शिवमूर्ते महा सुरसुंदरी अशी अनेक पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. सरांना मिळालेले पुरस्कार: इतिहासाचार्य न. फाटक पुरस्कार, के. बिर्ला फेलोशिप, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, विद्यावास पुरस्कार, सृजन फाउंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार आणि स्नेहांजली पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले असतील. एवढेच आता मी इथे सांगू शकते. पण यानंतर आपण सरांचे विचार, श्री गणेश मूर्तीचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे ऐकणार आहोत. त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेले आहोत. तर मी सरांना विनंती करते की त्यांचं व्याख्यान सुरू करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मी जे हे आता हा श्लोक म्हणालो हा आपल्याला माहिती असेल
पण लक्षात ठेवा, त्याचा संदर्भ पुढे येणार आहे. गणेशाच्या मूर्ती संबंधात बोलताना अनेक प्रकारचे गणपती माझ्यासमोर येतात. त्याचा उद्गम केव्हा झाला? गणेश हे कुलदैवत समजून किंवा आराध्य दैवत समजून तो पूजार्ह केव्हा झाला? त्याच्या मूर्ती केव्हापासून उपलब्ध आहेत? कोणत्या शास्त्रीय ग्रंथातून त्याचे उल्लेख आपल्याला मिळतात? या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला जमेल तेवढा आज आपण करणार आहोत. आपण न पाहिलेल्या गणपतीच्या मूर्ती काही मी आपल्याला दाखवीन, तेव्हा त्याच्या संबंधात मी चर्चाही करीन थोडी. आपल्या समोर गणेश स्तोत्र आहेत, गणेशाची आरती आहे आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. याचा प्रारंभ केव्हा झाला? बरं, गणपतीची मूर्ती आपल्याला जेव्हा उपलब्ध झाली तेव्हा त्याची पूजा होत होती का? याही गोष्टीचा आपण विचार करायचा. आणि गणपतीचा उल्लेख पहिल्यांदा कोणत्या शास्त्रीय ग्रंथात आपल्याला उपलब्ध होतो हेही लक्षात आपण घेतलं पाहिजे. काय होतं की आता ज्या भक्त समूहाचा जो देव असेल, आराध्य दैवत असेल, कुलदैवत असेल, त्या समूहाला असं वाटत असतं की सर्वे सर्व हाच आहे. त्वं ब्रह्मस्तम विष्णुस्तम रुद्रस्तम अग्निस्तम हे गणपती अथर्व शीर्षात आपण म्हणतो. म्हणजे सगळे देव म्हणजे गणपतीच आहे किंवा गणपती म्हणजे सगळे देव आहेत असं जसं भक्ताला वाटतं, तसं शिवाच्या भक्तांनाही तो मोठा देव, महादेव असं वाटत असतं. मग विष्णूच्या भक्ताला का नाही वाटत? फक्त ब्रह्मदेवाच्या भक्ताला नाही वाटत. पण बाकीच्या देवांचा विचार केला आपण म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपलं जे आराध्य दैवत आहे ते सर्वश्रेष्ठ आहे असं मानायचं. गैर काही नाही. कारण कोणताही देव तुम्ही मानला आणि तो श्रेष्ठ म्हणून आपण त्याची उपासना केली तर त्यात गैर काही असत नाही. ते योग्यच आहे असंच मी म्हणेन. कारण शेवटी देव सगळे एकच आहेत. भक्तांनी त्याच्या वेगवेगळी रूपं केली. आता आपल्याला सांगतो तुम्हाला एक गंमत. ज्या मूर्तीची आपण उपासना करतो, म्हणजे समजा मी विष्णू भक्त आहे, मी विठ्ठलाची पूजा करतो, मी वारकरी आहे, मला विठ्ठल हे मोठं दैवत आहे. कुणाला केशव वाटतो मोठा, कुणाला नारायण वाटतो. पण शेवटी केशव, नारायण, माधव वेगवेगळे विभव आहेत, ते प्रकार आहेत देवाचे. आता काही ठिकाणी काय झालं, मी कोकणात गेलो, आमचे आशुतोष बापट बरोबर होते. तिथं ती मूर्ती आम्ही पाहिली. ती लक्ष्मी नारायण म्हणून पूजिली जात असे. तर आम्ही म्हटलं की ही ही नारायणाची नाही, ही केशवाची आहे. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं, अहो सगळे हिचं कुलदैवत म्हणून मानतात, आता काय करायचं? म्हटलं तुम्ही फक्त तुमच्याजवळ ठेवा हे ज्ञान, भक्तांना लक्ष्मीनारायणच मानू दे, काही फरक काहीच पडत नाही. आणखी एका ठिकाणी गेलो आम्ही, विष्णूचं मंदिर आहे. मी एक गृहस्थ पूजेत दर्शनाला आले. त्यांना मी म्हटलं की
आपण इथले आहात का पुण्याचे आहात? की पुण्याचं म्हणल्यावर थोडं घाबरायला लागतं. ते म्हणाले नाही आम्ही इथलेच आहोत. मी म्हटलं मग या मी 20 वर्ष झाले दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाही म्हणले घरी जाऊन. मी म्हटलं फार चांगलं आहे, पुण्यवान आहात. पण मग ह्या विष्णूला 2च हात का? 2च आहेत. आता 20 वर्ष दर्शन घेतात. तेव्हा अशा पद्धतीनं उपासना करणं, देवाची भक्ती करणं हा एक भाग आहे. मी त्याला नाव नाही ठेवत, कारण तुमचा उद्देश काय असतो त्याच्यावरही त्या गोष्टी अवलंबून असतात. पण मूर्ती समजून घ्यायची असेल मात्र तर मग अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो. मग ती अगदी सुरुवातीला केव्हा मिळाली, कुठं मिळाली, त्याचा उल्लेख शास्त्रीय ग्रंथात कुठे येतो, त्याची उपासना कशी सुरू झाली, या सगळ्या गोष्टींचा विचार मग हळूहळू आपण करायला लागतो. आणि ते करणं सुद्धा आवश्यक असतं. मग त्या देवतेच्या भोवती काही दंतकथा निर्माण होतात, काही लोककथा निर्माण होतात. मी असं समजतो की ह्या सगळ्या गोष्टीचा आपण पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे की तो देव इतका भक्तप्रिय आहे की त्याच्यामुळं त्याच्या वेगवेगळ्या अवस्थांच्या स्वरूपाचा विचार भक्ताच्या मनात येत असतो. ठीकच आहे, योग्यच आहे ते. या दृष्टीनं विचार गणपतीच्या बाबतीत आपण केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण समजतो तितकी गणेशाची उपासना प्राचीन नाही. आता काही मंडळी ऋग्वेदापासून त्याचा मागोवा घेत असतात. हे थोडंसं अवघड आहे पचायला. माझ्या दृष्टीनं म्हणजे मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनं ऋग्वेदात गणेशाचा उल्लेख नाही. त्याचं कारण आपल्याला मी सांगतो. ऋग्वेदात शिवपार्वती आहेत का हो? शिवपार्वतीचा उल्लेख ऋग्वेदात नाही. मग गणपती कुठून आला? असा तर तर्काने जरी विचार करत गेलो तरी आपल्या लक्षात येतात काही गोष्टी. आता मग गणपतीची मूर्ती केव्हा मिळाली, पूजा केव्हा सुरू झाली? मूर्ती मिळाली त्याच काळी पूजा सुरू झाली असं काही बाबतीत दिसत नाही आपल्याला. उदाहरण मी सांगतो आपल्याला गणपतीचं. गाथा सप्तशती, गाहा सप्तशती म्हणतात त्याला. गाथा सप्तशती हाल नावाच्या राजांनी एकत्रित संपादित केला तो ग्रंथ. त्याच्यामध्ये एका गाथेमध्ये गणपतीच्या मूर्तीचा उल्लेख आहे, पण तो उल्लेख आपण जर पाहिला तर त्याची पूजा होत होती असं वाटत नाही. पारावरती मूर्ती होती आणि उशाला घेऊन एक बाई झोपलेली होती असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे मूर्ती होती, त्याला मी ज्या मूर्तीची पूजा होत नाही त्याला मी प्रतिमा म्हणेन. तर ती प्रतिमा होती, पूजा झालेली नाही आहे. जेव्हा आपण गुप्त काळात येतो म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या 5व्या 6व्या शतकात, तेव्हा गणपती आपल्या समोर ज्या दृष्टीनं आज आपण त्याच्याकडे पाहतो ती दृष्टी येते. आणि मग गणपतीची स्तोत्र, अवतार, आरत्या या सगळ्या पुढे मध्यकाळात तयार झालेल्या आहेत. त्याच्या आधी गणपतीचं काही स्तोत्र तुम्हाला मिळू शकतात. आणि आपल्याला तर हे स्पष्ट माहिती आहे की गणपती हा शिवपार्वतीचा मुलगा मानला जातो, जसं कार्तिकेय आहे.
गणपतीचं महत्व केव्हा आलं आणि तो अनेक कुटुंबाचं दैवत झालं, बुद्धिवंताचं बुद्धी प्राप्त होण्याकरताचं म्हणून दैवत झालं, विद्यादेव झाला तो. हे स्वरूप गणपतीला केव्हा प्राप्त झालं याचा विचार आपल्याला करायला लागेल. कारण कोणत्याही देवाचं महत्व ती देवता आपल्या समोर आल्यावर त्या काळापासूनच महत्व आलं असं होत नाही, ते हळूहळू वाढत गेलं. आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा अशी काही देवता आहेत की जी मागच्या 100 वर्षात नव्हती, आता दिसतात आपल्याला. पण अशी दिसलेली दैवत किंवा देव हे कालांतराने विस्मृतीतही जातात. ती एक देवी आहे, संतोषी माता. आता कुठे? 25 वर्षापूर्वी संतोषी मातेबद्दल इतकं चाललेलं असायचं, त्याचे उपास काय, अमुक काय, तमुक काय. 70 वर्षापूर्वी ती माहिती नाही. जेव्हा माहिती झाली त्याच्यापासून 25 वर्षानंतर आता काही तिचा उदो होत नाही. ती असेलही, पण काही देव मात्र अगदी प्राचीन काळापासून ते आस्थागायत तेवढंच वैभव त्यांना प्राप्त झालेलं आहे. तितकीच भक्ती त्यांच्या ठाई लोकांची असलेली अशी तुम्हाला दैवत मिळतात, ती शाश्वत दैवत. आणि मग काय होतं, जेव्हा तुम्ही गणपती किंवा कोणताही देव असा पाहिजे असं म्हणतो तेव्हा त्याची मूर्ती तयार होते. आधी शब्द मूर्ती तयार होते आणि मग प्रत्यक्ष मूर्ती तयार होते. तुम्हाला एक सांगतो, आता कोणत्याही म्हणजे वेदामध्ये जे उल्लेख आले किंवा नंतरच्या काळामध्ये जे उल्लेख आले देवतांचे, त्या उल्लेखावरून मग आम्ही ती मूर्ती तयार केलेली असते. आधी मूर्ती आणि मग त्याचं वर्णन असं नाही. आता काय होतं की आम्ही खूप वेळा आम्ही इतके शहाणे लोक आहोत की आम्ही विसरून गेलेलो असतो केव्हा देवता निर्माण झाली आणि तिचं वर्णन केव्हा आलं हे मध्यंतरच्या काळात आम्ही अगदी विसरून गेलेलो होतो. आणि कालांतराने आता अभ्यास सुरू झाल्यावर आमच्या लक्षात येतं की अरे हे तर प्राचीन दैवत आहे. मध्यंतरीच्या काळात काय झालं आम्हाला माहिती नाही, विस्मृतीत गेलं. ते तसं झाल्यामुळं आम्हाला आता ग्रंथ शोधावे लागतात आणि ग्रंथाप्रमाणे त्या मूर्ती आहेत की नाही याचा विचार करायला लागतो. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. विष्णूची 24 नावं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे कानावरनं गेलेली आहेत. आता मी म्हणून दाखवा म्हणजे कुणाला येईलच असं नसतं, पण केशव नारायण माधव अशा मूर्ती आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या शक्तीची नावं आपल्याला माहिती आहेत का? किंबहुना तुम्हाला सांगतो त्यांना शक्ती आहेत हेच माहिती नाही. कुणाला माहिती नाही? आतापर्यंतच्या कोणत्याही मूर्तिशास्त्रज्ञाला हे माहिती नाही. पण शक्ती आहेत ना. कशावरून? तर ग्रंथामध्ये त्यांचे उल्लेख आहेत. पण आम्हाला मूर्ती आतापर्यंत ओळखता आल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला माहितीच नाही की विष्णूच्या शक्ती आहेत. आता काय झालं की वेगवेगळ्या मूर्ती आम्हाला अशा दिसल्या एका देवळावर, आणि असं लक्षात आलं की त्यांच्या हातातली जी लांछनं आहेत ती बदललेली दिसतात. म्हणजे ह्या देवी वेगवेगळ्या आहेत. वेगळ्या आहेत म्हणजे काय असतील त्या? मग आम्हाला ग्रंथात कळलं की विष्णूच्या ह्या शक्ती आहेत, म्हणजे केशवाची कीर्ती, नारायणाची कांती, गोविंदाची तुष्टी, माधवाची पुष्टी, अशा नावाच्या त्या शक्ती आहेत. आहो, आणि त्या शक्तींचं शिल्पीकरण एका देवळावर आहे. कुणालाच माहिती नाही, किंबहुना शक्ती आहेत हेच माहिती नाही. आता देवाला शक्ती असतात की नाही? हो, देव शक्तिमान आहेत, पण तरी त्याला शक्ती लागतात.
देवाच्या पत्नी आपल्याला माहिती असतात. शिवाची पार्वती, विष्णूची लक्ष्मी, हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या शक्ती असतात. आता काय होतं, पत्नी शक्ती असू शकते पण शक्ती पत्नी नसते. एवढा भेद आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर काय झालं की शिवाची विष्णूची शक्ती पत्नी कोण? लक्ष्मी, म्हणजे श्रीदेवी. शक्ती कोण? तर भूदेवी, कारण तो पृथ्वीचा देव आहे, शेतीचा देव आहे. मग ती भूदेवी ही त्याची शक्ती होती. शिव आहे, शिवाची पत्नी पार्वती. शक्ती कोणती? तर गंगा, कारण त्यांनी स्वर्गातून गंगा आणली आणि तो मोठा झाला. अशा रीतीनं आपण देवतांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की खूप गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या असतात. गणपतीचं असत आहे. आता गणपतीच्या बाबतीत विचार करताना मी मघा सांगितलं आपल्याला तसं, गणपतीची पूजा इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकापासून कदाचित सुरू झालेली असेल. नंतरच्या काळात तर झाली काही वाद नाही. आणि मग एकदा तो पूजार्ह देव आहे असं म्हटलं की मग आम्ही त्याच्यामध्ये अनेक रूप पाहत असतो. आता एकटा गणपती तुम्ही पाहिलात तर त्याला तो चतुर्भुज आहे सामान्यतः. त्याच्या आधी द्विभुज आहे, मग चतुर्भुज झाला, 8 हाताचा गणपती झाला, 12 हाताचा, 14 हाताचा. मी 20 हाताचा गणपती तुम्हाला दाखवेल. हे हात का वाढले? त्याचं कारण असं की भक्त वाढले. मग भक्तांना आता कसं, तुम्ही बसा असं तसं, भक्तांना असं, मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. शाळेतून मुलगा येतो, विशेषतः कॉन्व्हेंटमधनं. तो सकाळी जातो, दुपारी येतो, भुकेजून येतो. दप्तर इकडं टाकतो, बूट तिकडं सोडतो. आई भूक लागली म्हणतो. आई काहीतरी उन्हाळ्याच्या कामात असते, पापड करणं का. तेवढ्यात नवरा येतो ऑफिसातला. तो म्हणतो चहा तरी मिळेल का? ती बाई काय म्हणते, मला 2च हात आहेत. लक्षात आलं, जास्त हात आम्ही देवाला का दिले? आम्ही देव निर्माण केले, अहो मूर्तीचे, म्हणजे देव तर आहेतच पण मूर्तीमध्ये देव आता आणलं ते आम्ही आणलं. मग ते नरे काय निर्मिले हे मत देवा लोका कळवू द्या. देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या, केशवसूर्य म्हणतात. त्याचा अर्थ मी असा घेतो की आम्ही ते जे ब्रह्म आहे त्याला आम्ही आमच्या गरजेप्रमाणे निर्माण केलेले देव आहेत. चिन्मयस्य द्वितीयस्य निष्कलस्य शरीरिणाम उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना. म्हणजे देव कसा आहे, ब्रह्म कसा आहे, चिन्मय आहे, निराकार आहे, निर्वीर आहे, हे ब्रह्म आहे. मग आम्ही काय केलं, उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना. उपासक आपलं कार्य सिद्धीला जाण्याकरता म्हणून ब्रह्माच्या स्थायी निर्णयी रूप निर्माण करतो. उदाहरण सांगू का? कोकणामध्ये पेंडला मूर्ती तयार होतात. एका कुटुंबात गृहस्थ म्हणतो की मी ते पेंडचेच असल्यामुळे तो गणपती करणारे लोक त्यांच्या ओळखीचे नेहमीचे. तो जातो, तो म्हणतो अरे दोस्ता मला एक गणपती पाहिजे. कसा आहे? तो म्हणतो सिद्धिविनायक. चहा घेतो वगैरे, घरी येतो. बायको म्हणते इतका वेळ का लागावा तुम्हाला, नुसतं सांगून यायचे तर होतात तुम्ही. बायकांचा हा हक्क आहे ना. तर ते
तो म्हणतो अगं बाबा मी त्याच्यात सांगितलं त्याला सिद्धिविनायकाची मूर्ती कर म्हणून. तर त्याचा मित्र बाजूला बसलेला असतो. तो म्हणतो कशा करता? नाही, मला नातवाचं तोंड पाहायची घाई झाली आहे, ती सिद्धीला जावं म्हणून. तर तो मित्र म्हणतो मग बालगणपती का नाही सांगितलास तू? उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मण रूप. आपलं कार्य सिद्धीला जाण्याकरता आपल्याला ज्या प्रकारचा देव पाहिजे असतो तशाप्रमाणे आपण देवाला निर्माण करतो, म्हणजे मूर्ती निर्माण करत असतो. हा त्याचा अर्थ झाला. गणपतीच्या बाबतीत असंच आपल्याला दिसेल. हळूहळू मी पाहतोय आपण तेव्हा कोणत्याही देवाच्या बाबतीत हे तुम्हाला मानावं लागेल. आणि त्या देवाची ओळख आपल्याला पटली पाहिजे. मगच विषय निघाला होता. आपण देवळासमोर जातो, गाभाऱ्यात उभं राहतो, आणि डोळे झाकून देवाला नमस्कार करतो आणि काय मागायचं ते मागतो, त्याला काही हरकत नाही. पण तो देव कोण आहे हे पाहतो का आपण? मारुतीच्या देवळात जायचं आणि माझं लग्न होते म्हणायचं, असं करणं बरोबर, पण करतात, लोक करतात. मारुतीच्या पायाखाली एक राक्षसी नसते. शनिवारीच आपण मारुतीला का जातो? सामान्यतः विद्यार्थी परीक्षेच्या वेळी जातात, तो भाग वेगळा. पण आपण जातो ते का जातो? तर लक्षात येत नाही आपल्या शनीचा पाठमिरा लागू नये मागे, म्हणून मारुतीला शनिवारी जायची पद्धत आहे. पण का असं करतो आपण? तर त्याच्या पायाखाली जी राक्षसी नसते तिचं नाव आहे पनोती. आता काल परवा तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवर, पनोती खूप आता प्रसिद्ध झालेली आहे. तर ती पनोती जी असते ती 7.5, तिच्यावर मारुती उभा असतो, ट्रॅम्पलिंग. म्हणजे मारुतीच्या ताब्यात ती पनोती आहे. म्हणून शनिवारी आपण दर्शनाला जातो. कुठे आपल्याला माहिती आहे? दशभुजा गणपती जो आहे ना, कोणत्या रस्त्यावर, कर्वे रोडवर, त्याच्या पायाखाली पनोती आहे. पाहता तुम्ही गेल्यावर पहा एकदा. खूपदा दर्शन आपण घेतलं असेल, पण पाहिलं का कधी? असं झालेलं नसतं. हे मी तुम्हाला सामान्यतः मूर्तिशास्त्राकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोललो. आता आपल्याला गणपतीबद्दल बोलायचं. थोडा उल्लेख आला, हा भाग वेगळा. गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या मूर्तीच्या द्वारे आपण तो त्या प्रकारचा मूर्तीद्वारे आपण का तयार केला असेल याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि तो विचार करताना आपल्या असं लक्षात येईल की माणसाच्या इतक्या इच्छा असतात, इतक्या अपेक्षा असतात, त्याच्याप्रमाणे मूर्ती आपल्याला घडवायच्या असतात. आता हा विचार जेव्हा आपण पाहतो तेव्हा गणपतीकडे आपण पाहायचो आणि ठरवायचं की ह्या गणपतीला आपल्याला काय म्हणायचंय, आपण ह्याची पूजा का करायची. गणपती हा प्रतिकात्मक असतो, मूर्तीद्वारा निर्माण केलेला असतो. तो अनेक हातांचा असतो, अनेक अवस्थांमध्ये तो असतो. तो ललितासनात बसलेला असतो, पद्मासनात बसलेला असतो. त्याच्या हातात जी आयुधं असतात ती त्या त्या प्रकारच्या भक्ताच्या मनातल्या गोष्टी प्रगट करणाऱ्या असतो, त्या हातात असतात. आता लढवय्या गणपती आम्हाला करायचं असेल त्याच्या हातात आम्हाला तलवार द्यावी लागते, धनुष्यबाण द्यायला लागतो. पण सामान्यतः गणपतीच्या हातामध्ये पाशांकुश, भग्नदंत आणि मोदक ह्या गोष्टी, ह्या सामान्य गोष्टी आहेत. त्याचे अर्थ आम्ही वेगवेगळे लावले ते मी पुन्हा आपल्याला पुढे सांगतो. मग गणपतीला हात जास्त असतील तर काय करायचं? गणपतीला 6 हात आहेत. 6 हाताचा गणपती अत्यंत दुर्मिळ आहे बरं का.
परवा सिम्बायसिसमध्ये गणपतीचं देऊळ केलं मेडिकल कॉलेजच्या मागे. तेव्हा मुजुमदार मला म्हणाले की मूर्ती कशी ठेवली पाहिजे. मी म्हटलं विद्येचं ठिकाण आहे ना, मग 6 हाताचा गणपती करा. म्हणजे काय तर ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला षड्दर्शने मणिपती, तरी गणपतीची हे एके हाती दंतू वार्तिकाचा, नीती भेदू तो अंकुशू, मग एका हातात परशू, शंका असतील तर तो परशुनी हे करायचं. असे 6 हात गणपतीला त्यांनी दाखवलेले आहेत. कुठे ज्ञानेश्वरांनी त्याची उपासना करताना सांगितलं. तशी मूर्ती तिथे करा म्हणले. त्या विद्यादेवी आहे. ही अत्यंत कुठेही तुम्हाला अशी मूर्ती सहसा पाहायला मिळत नाही, कमी असतात. 8, 12, 16 ते तर ठीक आहे, ते मी मगाही बोललो. मग त्याच्या हातात निर्णय आयुध द्यायला लागतात, ती आयुध येतात. सामान्य गणपती आणि विशेष गणपती असे त्याचे भाग करता येतात आपल्याला. आणि विशेष गणपतीमध्ये उच्छिष्ट गणेश आहे, तो तांत्रिक प्रकारचा आहे. अघोर गणेश आहे, कुंडलिनी गणेश आहे. अशा मूर्ती तुम्हाला सहसा पाहायला मिळत नाही. मी पण त्या दाखवेन तुम्हाला आता. मग गणपतीची उपासना सुरू झाली साधारणतः 9व्या-10व्या शतकापासून. आणि मग स्तोत्र निर्माण झाली आहे, आरत्या निर्माण झाल्या. आता पहा, एक गणपती आहे, एक आरती आहे, नेहमीची आहे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आणि आधीचा मी श्लोक म्हणालो होतो, त्यात काय म्हटलं होतं मी? निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या. गणपतीला निर्विघ्नं कुरु मे देव का म्हटलं? हे देवा, तू निर्विघ्न कर सगळ्या गोष्टी, असं आम्ही का म्हटलं? किंवा सुख करता म्हटलं, ठीक आहे, दुःख हरता का म्हणायचं? याला अर्थ आहे. त्याचा अर्थ असा की गणपती जेव्हा विनायकाच्या रूपात असायचा सुरुवातीला, तो विघ्न करता होता. गणपतीच्या अगदी सुरुवातीचा काळ तुम्ही घेतला, अनेक विनायक आहेत, ते सगळे विघ्नकर्ते होते. त्या विघ्नकर्त्यापासून सुखकर्ता गणपती निर्माण केला भक्तांनी. आणि मग तो सगळ्या भक्तांचं कल्याण करत होता किंवा कल्याण करतो. त्यांना पाहिजे त्या गोष्टी देतो. विद्येची ती देवता मानली जाते. हे फार महत्त्वाचं स्थित्यंतर गणपतीच्या बाबतीत तुम्हाला आढळेल. आणि हे सगळ्या मूर्तिशास्त्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल. भाग्यश्री, मी म्हणतो बरोबर आहे का? सगळं तुमच्या लक्षात येईल. तर काय झालं मग? तो विघ्न करता होता. ट्रान्सफॉर्मेशन, त्याचं असं स्वरूप आम्ही निर्माण केलं भक्तांनी, म्हणजे की तो सुख करता आहे. पण तो आधी दुःख करता होता हे कळावं आम्हाला म्हणून दुःख हरता आम्ही असं त्याला म्हटलं पुढे. किंवा मी मग बोललो तसं त्या श्लोकातनं जो अर्थ आला तो अर्थ, हे शब्द हेतू पुरस्सर त्या स्तोत्रात आणि आरतीत येतात. त्याचं कारण गणपतीची कल्पना जी होती आधीपासूनची ती अशी होती. हा विचार आपण मनात घेतला म्हणजे लक्षात येतं की देवाच्या निर्णय अवस्था कशा कशा बदलत गेल्या. कोणताही तुम्ही देव घ्या, त्याच्या अवस्था विष्णूच्या घ्या, शिवाच्या घ्या, अवस्था बदलत गेल्या. दुर्गा आहे, महिषासुरमर्दिनी आहे, ती शांत देवी म्हणून आपण पाहतो तिच्याकडे. तसेही म्हणजे ह्या अवस्था बदलत गेल्या. ते आपल्या भक्ताच्या कल्पनेप्रमाणे, संकल्पनेप्रमाणे बदलत गेल्या. त्या आपणच बदलणार ना. तशा त्या मूर्तीतनं आपल्याला दिसायला लागतात. गणपतीच्या मूर्तीमध्ये आता मग गणपतीचं काय, नृत्य गणेशाला ती मूर्ती तुम्हाला दिसेल. ती मार्कंडीची मूर्ती आहे. तुमच्या लक्षात येईल की तिकडच्या हातात परशू आहे, इकडे खालच्या हातात मोदक आहेत,
तिकडे भग्नदंत आहे, एके हाती दंतू वार्तिकांचा असं म्हटलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी. तो स्वभावता खंडितो म्हणजे तुटलेला आहे. तर ते तुम्हाला दिसेल. आणि गणपती नृत्य करतोय. कसं नृत्य हे? द्रुतलयीत नाही. तुम्ही पायाची ठेवण पहा, त्याच्या म्हणजे लक्षात येईल. अत्यंत धीमेपणाने तो नृत्य करतोय. था थई थई थत असं. तर हे जे स्थिरता दाखवणारं नृत्य असतं तो उच्छाद मांडणारा नाही आहे, तांडव नृत्य करणारा नाही आहे. गणपती तसं कधी नृत्य करत नाही. मग आम्ही देवाला असं नृत्य दाखवलंय, त्याचा अर्थ असा की आमच्या मनामध्ये गणपतीने तालासुरामध्ये आमच्या पूजेचा स्वीकार करावा ही आमची इच्छा असते, आमची भावना असते. त्याच्याप्रमाणे आम्ही मूर्ती तयार करत असतो. मग तो नागबंध आहे वगैरे, पोट थोडं सुटलेलं आहे, ते असं सांगतो मी. आता दंतकथा तयार करण्यामध्ये आपण फार माहीर होतो बरं का. एक तुम्हाला सांगतो की जे केदारनाथला जी मंडळी गेली त्यांच्या लक्षात येईल. त्या गौरी कुंडाजवळ एक मूर्ती आहे. गौरी तिथे काय आहे, उत्तरेकडे त्या भागामध्ये गरम पाण्याची कुंड असतात आणि तिथं भक्तांनी स्नान करून पुढे जायचं असं ते पाणीच गरम असतं. तसं एक गौरी कुंड आहे, गरम पाणी स्नान करतात लोक. आणि त्याच्या बाजूला कडेवर एक गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. त्याला मुंडकटा गणेश असं म्हणतात. म्हणजे मला फार गंमत वाटली त्याची. आपल्या पुराणात काय की पार्वती स्नानाला गेली आणि गणपती तिथे उभा होता आणि शिवानी त्याचं आता असं पहा, शिवानी मुंडकं उडवला, ठीक आहे. ते पार्वती रागवली म्हणून मग शिवानी बाजूला गेला. पहिला जो दिसेल तो प्राणी हत्ती दिसला, मग हत्तीचं मुंडकं त्याला आणून बसवलं. विश्वास बसला, आपला बसला. दंतकथेत एवढं सामर्थ्य असतं. प्रश्नच कुणाच्या मनात येत नाही, शंका कुणाच्या मनात येत नाही. पण मला असं सांगा, मुंडकं उडून गेलं, तेच मुंडकं ठेवलं असतं मानेवर, चाललं असतं की नाही? हो की नाही? कशाला त्यांना शिकार करायला पाठवलं आणि हत्तीशी झुंज घ्यावी लागली? पण हे येतं का आपल्या मनात? नाही. दंतकथेचं हे सामर्थ्य. पण मग एका पुराणिकाच्या मनात आलं बरं का. त्याने काय म्हटलं त्या कथेमध्ये की मुंडकं असं छाटलं ते वर अंतराळात गेलं निघून. मग दुसरा अन्न भाग पडलं की नाही, तो भाग सोडला. दंतकथेचं सामर्थ्य तुम्हाला सांगतो. आणि देवतांचा अभ्यास करताना अशा अनेक दंतकथांचा उलगडा आपल्याला करावा लागतो. माणसाच्या मनामध्ये ज्या पक्क्या बसलेल्या असतात कथा, त्याचा शास्त्रीय दृष्टीनं विचार करून उलगडा करण्याची कल्पना जर आपण केली तर मग त्या देवताकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. मग गणपती तर तो मुंडकटा गणपती खरं म्हणजे ती मूर्तीच गणपतीची नाही. आता मुंडकच नाही, तुम्ही ओळखणार कसं? ओळखता येतं. हातात जर अंकुशन पाश असेल तर ठीक आहे, गणपतीची म्हणता येते. ती तशी असण्याची एक शक्यता आहे. पण ते मुंडकं तुटलं हे मूर्तीभंजकाचं काम आहे. पण ते विसरून तुम्ही त्या गणपतीची उपासना करावी किंवा मानावं हा त्याच्या मागचा उद्देश असेल तर तो चांगला म्हणू आपण.
नाही असं नाही. या गोष्टीचा विचार करताना आपल्याला असंही पाहावं लागेल की गणपतीचा सात्विक गणपती आणि तामस गणपती किंवा उग्र गणपती किंवा गणपतीचे जे तांत्रिक गणपती असे प्रकार आहेत. कारण ते भक्तांना ते अभिप्रेत आहेत. देवाला काही अभिप्रेत नसतंच, भक्ताला जे अभिप्रेत अहो हे जग देहो देवालय हे देह देवाला आपण देह देवाचे मंदिर. तेव्हा देवाचं मंदिर करताना आपण आपल्या देहाच्या वरनं कल्पना करत असतो आणि यथा देहे तथा देवे. आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता वाटते ते आपण देवाच्या माथी मारत असतो. यथा देहे तथा देवे. तर त्याच्या संबंधात विचार करताना आपल्याला आता गणपतीच्या बाबतीत थोडा वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. आता स्लाइड दाखवू. इथून सुरुवात करायची. हे ग्रामदैवत आहे आपलं कसब्याचं. याचा इतिहास मी इथल्या सगळ्या लोकांना सांगायची काहीच आवश्यकता नाही. आत्ता ही धर्मकार्य कोणतंही असेल तर आधी गणपती कसब्या गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं, त्याची पूजा करायची असते. याच्याबद्दल शिवाजी महाराजांचा आणि जिजाबाईच्या जिजामातेचा आपल्याला उल्लेख करता येतो, पण सगळ्यांना तो माहिती आहे म्हणून मी करत नाही. पण या गणपतीचं हे ग्रामदैवत आहे आणि हा गणपती तुम्ही जर पाहिलात तर ह्याचे हात दिसतात का तुम्हाला? हा तांदळा आहे गणपतीचा. ही मूर्ती देवाला आकृती देण्याच्या आधीची स्थिती आहे. हे त्याचं वैशिष्ट्य असतं तांदळाचं. त्याप्रमाणे ही मूर्ती आपण पूजार्ह म्हणतो आणि कोणतंही धार्मिक कार्य करायचं तर कसबा गणपतीचं दर्शन आवश्यक असतं. पुढे म्हणून आपण तिथून सुरुवात केली. आता हा सारसबागेतला गणपती आहे. याच्यात आणि त्याच्यात काही फरक दिसतो का तुम्हाला? हा तांदळा होता आधीचा आणि किंवा शेंदूर लावून 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 तो तसा झालेला अशी शक्यता असते. पण ही सारसबागेतले गणपती आहे. सारसबागेतला याला तळ्यातला गणपती असं म्हणायचे. मी कॉलेजात असताना 50-52 पर्यंत तळ्यातला गणपतीच म्हणायचे. संगमरवरी गणपती आहे. हा उजव्या सोंडेचा आहे. पहा इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो ह्या संबंधातली. सामान्यतः गणपती डाव्या सोंडेचा असतो, त्याची पूजा उजव्या सोंडेचा करू नये म्हणतात. केला तर त्याला फार जपावं लागतं म्हणतात. लहान मुलांना त्या गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊ द्यायचं नसतं. तो सोवळ्यात असतो, त्याचं कडक हे असतं. हे सगळं आपण ऐकलंय की नाही? आता तुम्हाला सांगतो. डावीकडे सोंड असेल ना तर ती सरळ मोदकावर जाऊ शकते आणि उजवीकडे असेल तर असं वळण घ्यायला लागतं आणि वळण देणारी ती सोंड असते ती भग्न होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो करू नये. केला तर फार कसोशीने सांभाळला पाहिजे तो. हा त्याच्यातला भाव आहे. पण हे जर सांगितलं तर आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही. गांभीर्य कळावं म्हणून मग आपण तो सोहळ्यात पाहिजे अमुक तमुक तमुक हे म्हणत असतो. त्यात काही गैर असं आहे असं मी म्हणत नाही, पण मूलतः काय फरक असतो तो आपण लक्षात घ्यावा एवढी माझी इच्छा आहे. आता हा देगलूर हे माझं गाव आहे. तिथून 7-8 किलोमीटरवर होट्टल म्हणून एक ठिकाण आहे. ते चालुक्यांचं उपराजधानीचं ठिकाण होतं. तिथे 3 देवळे आहेत.
त्यापैकी एका देवळावर हा गणपती आहे. हा 6 हाताचा आहे. ज्ञानेश्वरीत जे वर्णन केलेलं आहे, देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारित होती. देखा षड्दर्शने मणिपते, म्हणजे सांख्य योग हे जे 6 दर्शन आहेत ते 6 हाताच्या द्वारे दाखवलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. देखा षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणवणी विसंवादे धरिती आयुधे आती. तर्क परशु कशाचं लक्षण आहे तर तर्काचं. तर्क तोची परशु नीती भेदू अंकुशी वेदांतू तो महारसू मोदकाचा. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. असं ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच षड्दर्शन गणपतीचं वर्णन आलेलं आहे. आता ह्या गणपतीच्या हातात सुद्धा परशु आहे, नाग आहे, मोदक आहे, भग्नदंत आहे आणि शिवाय तो नृत्यमग्न आहे. ही अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. एकतर 6 हाताची आहे आणि त्यात पुन्हा नृत्य करणारी आहे. अशी ही मूर्ती आपल्याला क्वचित पाहायला मिळते. 6 हाताच्या गणपती मी झाशी राणीच्या महालामध्ये पाहिल्या होत्या. 2-3 मूर्ती आहेत तिथे तशा, पण त्या बसलेल्या आहेत. हा नृत्य करणार आहे. हा, आता काय होतं, हेरंब गणेश कोणता आणि महागणपती कोणता? गणपतीच्या आता आपण वेगवेगळे प्रकार पाहायला लागलो मूर्तीचे. साधारणतः 5 मुख आणि 10 हात असा गणपती असेल आणि उंदीर हे त्याचं वाहन असेल तर तो महागणपती, आणि सिंह हे त्याचं वाहन असेल तर तो हेरंब. 5 मुखाचाच 10 हाताचाच पण सिंह वाहन असलं पाहिजे, मग त्याला हेरंब म्हणायचं. आता अंबरनाथला गणपतीचं देऊळ आहे, मोठं देऊळ आहे चांगलं, त्याला त्यांनी हेरंब गणेश असं म्हटलेलं आहे. पण त्या गणपतीजवळ सिंह नाही, मग त्याला हेरंब कसं म्हणायचं? तो महागणपतीच आहे. पण मूर्तींच्या ओळखण्याच्या संदर्भात आपल्या खूप गफलती आपण करत असतो. इतक्या की मी एक विष्णूची मूर्ती पाहिली पैठणला परवा. हातात शंखचक्र वगैरे आहेत, वेगळी आहे थोडी. इकडं भूदेवी श्रीदेवी वगैरे वगैरे, त्यांनाही 4-4 हात आहेत. अशी ती मूर्ती आहे. तिला कालभैरव म्हणतात. काही साम्य. पूजा करतात लोक, तेल घालतात. मी त्या पुजाऱ्याला म्हटलं, एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, मी म्हटलं की मी सांगू का तुम्हाला, काही गैर वाटणार नाही. ते चांगले होते, गृहस्थ समजदार होते. ते म्हणले सांगा. तर मी म्हटलं विष्णूची मूर्ती आहे, अष्टदुर्गावर आहे, तिकडे हे विष्णूच्या किरीटामध्ये शारंगधर आहे वगैरे सगळं सांगितलं. त्यांना पटलं. पण म्हणले आता पण कालभैरवच म्हणतात सगळे लोक, आम्हाला बदलता कसं येईल? नाही, म्हणू द्यात म्हणलं, त्याला काही हरकत नाही. पूजा करताय ना तुम्ही, तेवढं खूप आहे माझ्या दृष्टीला. पण असं होतं मूर्तींच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा आपण मूर्तीचे वेगवेगळे प्रकार पाहतो ना, गणपतीच्या सुद्धा, तर आपल्याला लक्षात येतं की किती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आणि आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या भावना असू शकतात. पुढे आता हे पाय 4 पायाचा गणपती आहे. दिसले का तुम्हाला पाय? हे पाय इकडे वर गुडघा दिसतो का तुम्हाला? त्याच्या खाली गुडघा एक, आणि तिकडच्या बाजूनं त्याचा पाय तुम्हाला दिसेल, थोडा बोटा अशी डोकावत असलेली त्या बाजूला तिकडच्या. 2 हाताची देव असतात, 2 पायाची मूर्ती असते सामान्यतः. 3 पायाची मूर्ती असते ती अग्नीची 3 पायाची असते. आणि
4 पायाची मूर्ती नसते. पण शिवाची एक मूर्ती आहे 4 पायाची. चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद आणि योगपाद असे ते शैव सिद्धांताचे 4 प्रमेय आहेत. म्हणून ते पाय दाखवलेले आहेत. पाद आणि प्रमेय एकच असं ते दाखवलेले असतात. तसं इथं गणपतीचे 4 पाय आहेत. गणपतीला अशी मूर्ती किती, ही एकच मूर्ती आहे बरं भारतामध्ये, अशी एकच मिळालेली असते. तेव्हा ते सिद्धांत 4 प्रमेयावर आधारलेला, म्हणून ते 4 पाय दाखवलेले असतात. पुढे ही वैनायकी आहे, म्हणजे स्त्री रूप. गणपतीचं स्त्री रूप असतं, ही पण तीच आहे. पुढे हा उच्छिष्ट गणेश आहे. एक औंढ्या नागनाथला आहे, अंबरनाथला आहे आणि अनेक ठिकाणी आहे. तांत्रिक पद्धतीचा हा गणेश आहे. पहा, हा थोडा शृंगारमग्न असा असतो आणि मग त्या ह्याच्यातले काय भाव असतात ते सगळे तिथं आलेले असतात. तर तो तांत्रिक मंडळी याची पूजा करत असतात, सात्विक मंडळी नाही करत. जे पंचमकाराची पूजा करतात, मद्य, मांस, मासा असे जे पंचमकार आहेत, त्यांच्याद्वारे जी पूजा करत असतात ती तांत्रिक गणपती, ती तांत्रिक पूजा म्हणतात. आणि ती तांत्रिक पूजा करणारा जो असतो तो अशा मूर्तीची उपासना करतो. याला उच्छिष्ट गणेश असं म्हणतात. ही आता तुम्हाला माहित आहे की ही त्रिशुंड गणपती आहे. पहा, हा मला वाटतं मंगळवार पेठेत का काय हे देऊळ आहे, हा सोमवार पेठेत हे देऊळ आहे. आता हा कशावर बसलेला आहे? मोरावर, म्हणून ह्याला मयुरेश म्हणायचं. आणि अष्टविनायकापैकी एक मयुरेश आहे, तर ते मयुरेश आहे. आणि अरे 3 सोंड आहेत म्हणून त्रिशुंड आपण म्हणतो याला. त्याची आणखी काही वैशिष्ट्य आहेत. त्याच्या बाजूला गणेशी बसलेली आहे, त्याची पत्नी बसलेली आहे पहा इकडे, दिसली का? सोंड वगैरे दिसते पक्क कडेला, ती दिसते. आणि पाठीवर वेणी आहे. तिथं पाठीवरचा फोटो नाही. अच्छा, मी दुसरी दाखवतो मूर्ती पुढे. आता ही मूर्ती पहा, ही द्वितोंडी आहे की नाही आणि उद्दंड आहे. म्हणजे असं की पाठीमागून तुम्हाला दिसतात पहा 3 वेण्या, तर 3 वेण्याचं काय संबंध आहे? मूर्ती गणपतीची आहे, 3 वेण्या का? तर सुषुम्ना, इडा आणि पिंगला आहेत. वेणी तिपेडी असते पहा. त्याचा पुढे अजून त्याचा विचार आपण करणार आहोत. पण हे 2 द्वितोंडी गणपती आहे की नाही, आणि जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर तो ऊर्ध्वमेढ्र आहे पहा, ऊर्ध्वलिंग आहे, म्हणून ती तांत्रिक होते. आणि ह्याच्यात 2 गोष्टी आल्या. हा द्वितोंडी आहे हा एक भाग, आणि ते उद्दंड गणपती म्हणतात याला. तो उद्दंड गणपती आहे. दोन्ही भाग मिळून एक मूर्ती झालेली आहे, म्हणून ते 2 तोंडाची मूर्ती तुम्हाला इथे. ही अत्यंत दुर्मिळ, अर्थात तांत्रिक. उच्छिष्ट गणपती जसा तांत्रिक, तसा हा गणपती सुद्धा तांत्रिक लोकच अशा गणपतीची पूजा करत असतात. पुढे आता मी जे आपल्याला म्हणालो तो 5 तोंडाचा आणि 10 हाताचा गणपती असतो, त्याला आपण महागणपती म्हणतो सामान्यतः. तर काय होतं, समोरून 3 सोंडा दिसतात की नाही, 3 तोंडी दिसतात, तर आपल्याला वाटतं ते त्रितोंडी आहे. तसं नाही, मागे 2 तोंड असतातच. तर ते आपल्याला स्पष्ट व्हावं म्हणून मी ही पाठीमागूनही ह्या मूर्तीचा फोटो घेतलेला आहे. ते आपल्या लक्षात येईल की
पंचमुखी गणपती आहे. हा पंचविनायक आहे. 5 तर आहेत की नाही, हा? पण चौथी मूर्ती कोणाची आहे पहा बरं. हत्तीची आहे. कारण हत्ती हे मूळ गणपतीचं स्वरूप आहे. आणि आता त्याच्यावर लोकांनी खूप त्याच्यावर हे केलेलं आहे. म्हणजे हत्ती हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. गणपतीला हत्तीचं तोंड लावलंय म्हणजे तो बुद्धिमान देव झाला वगैरे अशा अनेक कल्पना त्याच्या मागे आलेल्या आहेत. पण याच्यातनं आपल्या लक्षात येईल की ते हस्ती भोज नावाचे जे लोक होते त्या राज्यात, ते अशा गणपतीची उपासना करत असत. पुढे हा एक तांत्रिक गणेश आहे. औंढ्या नागनाथला ही मूर्ती तुम्हाला दिसेल. 10 हात आहेत पहा. आता मग 10 हात आहेत म्हणजे काय म्हणू आपण, परशु आणि अंकुश याच्याशिवाय दुसऱ्या आयुध आली त्याच्या हातामध्ये. आणि एका हातामध्ये इकडे कडेला माझ्या पोटाच्या बरोबर दिशेला मुंडकं आहे पहा. आता असं कधी तुम्ही गणपती पाहिला तसा? हा अघोर गणपती याला म्हणायचं. उच्छिष्ट गणेशामध्ये 5 प्रकार आहेत. त्यातला एक आपण मघा पाहिला आणि हा दुसरा आहे. ह्याला अघोर गणपती म्हणतात. आणि ही एकमेव मूर्ती आहे भारतात. हा नृत्य गणेश आहे. मार्कंडीचा मगा आपण पाहिला तो उंदीर आहे. उंदीर त्याच्या जवळ मोदक पण आहे. हा 20 हातांचा गणपती आहे. आणि नृत्य करतोय. आता ही मिसेस बैल आहे पहा. वृषभा या योग जबलपूर जवळ 64 योगिनीचं देऊळ आहे. जसं ओरिसामध्ये सुद्धा एक 64 योगिनीचं देऊळ आहे. त्या 64 योगिनीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योगिनी दाखवलेल्या आहेत. त्यातली एक आहे ती वृषभा. ती योगिनी आहे आणि तिच्याजवळ लहान गणपती आहे. त्याच्या हातात एक पात्र आहे आणि शिवाय तो दुग्धप्राशन करतोय. अशी ती मूर्ती आहे. खाली सिंह आहे पहा. डोळे वगैरे दिसले तुम्हाला. मांडी खाली आडवी मांडी आहे, त्याच्या खाली सिंह आहे. आणि इकडे जी आहे आता ह्यात दिसत नाही स्पष्ट, पण तिकडे ती वैनायकी आहे, देवी आहे. म्हणजे त्या विनायकाने गणपतीला वृषभाच्या ताब्यात दिलेलं आहे. हा यक्ष विनायक आहे. काशीला मिळाली ही मूर्ती. द्रंष्ट्रा लग्ना द्वीप घटहा असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे ज्याच्या सोंडेवर हत्तींची रांग आहे. 3 हत्ती आहेत पण सोंडेवर. त्याचं वर्णन कसं आहे एक सांगतो तुम्हाला. मूर्तींचा अभ्यास करताना तुम्हाला शास्त्रीय ग्रंथात त्याचा उल्लेख आल्याशिवाय ती मूर्ती ओळखायची नसते. आपल्या मनाने मूर्तीला नाव द्यायचं नसतं. मूर्तीचा अभ्यास करायचा नसतो. शास्त्रात त्याचा उल्लेख पाहिजे असतो. आणि हा उल्लेख द्रंष्ट्रा लग्ना द्वीप घटहा हा उल्लेख तुम्हाला शास्त्रामध्ये मिळतो. तर हा गणपती आहे. आता हे परदेशातले गणपती आहेत. म्हणजे गणपती हा सगळ्या देशांमध्ये तुम्हाला, विशेषतः पूर्वोत्तर देशामध्ये सगळीकडे तुम्हाला गणपती दिसेल. कंबोडियाला आहे, थायलंडला आहे, चंपाला आहे, व्हिएतनाममध्ये आहे. सगळीकडे गणपतीची मूर्ती तुम्हाला दिसेल. आणि मग तिथल्या पद्धतीप्रमाणे ही तर जपानमधली मूर्ती आहे, कांगीतेन म्हणतात त्याला. अशा प्रकारच्या मूर्ती तुम्हाला त्या याला मी गेलो इंडोनेशियाच्या जकार्ताला. जकार्ताच्या राजवाड्यासमोर आपल्या कृष्ण अर्जुनाचा रथ आहे मोठा.
कृष्ण आहे, अर्जुन आहे आणि मोठा असा एवढा रथ आहे. आणि तिथे बागेमध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि तिथल्या म्युझियममध्ये, वस्तू संग्रहालयामध्ये अनेक मूर्ती आहेत. शिवाच्या, विष्णूच्या, सगळ्या देवतांच्या मूर्ती तिथं ठेवलेल्या आहेत, चांगल्या सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तर तिथे गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इंडोनेशियामधले या सरळ सोंडेच्या गणपती तुम्हाला दिसतील. आता आपण शेवटीच नाही, आपण इकडे आलो. ही तांत्रिक गणेशाचीच एक मूर्ती आहे आणि या मूर्तीला वेणी आहे की नाही पहा. तांत्रिक गणेशाच्या मूर्ती 2 प्रकारच्या असतात, तंत्राच्याच, पण त्या 2 प्रकारच्या असतात. एक वामाचारी आणि दुसरी समयाचारी. समयाचारी म्हणजे सौम्य असलेली अशी. वामाचारी म्हणजे आपण ज्या उच्छिष्ट गणेश पाहिले ना, अघोर पाहिला, उच्छिष्ट गणेश पाहिला, तर वामाचारी मूर्ती असतात. म्हणजे वामाचार्याप्रमाणे तांत्रिक पूजा करणाऱ्या लोकांकरता त्या गणपतीची उपस्थिती असते. आणि त्यातल्या त्यात सौम्य अशी जी वामाचाराची म्हणजे तांत्रिक पद्धतीची मूर्ती असते तिला म्हणायचं समयाचार. ही मी मुद्दाम दोन्ही हे दाखवले. ती मूर्ती गणपतीची दिसते की नाही तुम्हाला? नाग उदरबंध आहे पहा. आणि म्हणून मी म्हणत नाही, खाली उंदीर आहे ते पहा, दिसला? उंदीर आहे. आता उंदीर आहे, ढेरपोटे आहे म्हणजे गणपती की नाही? मुंडकं नाही आहे त्याला, हात नाहीत, ओळखायचं दुसरं साधन नाही. पण उंदीर हे ओळखायचं साधन आहे, बरोबर? आणि ही मूर्ती कल्याणच्या कल्याणला नदी आहे लहानशी, त्या नदीत मिळालेली आहे. आणि तिथले साठे म्हणून जे जगप्रसिद्ध शिल्पकार आहेत त्यांच्या घरात ही मूर्ती आहे. आमच्या आधी लक्षात आलं नाही, 1-2दा, पण एकदा तू होतास ना बरोबर, एकदा असं लक्षात आलं की अरे गणपतीची मूर्ती आहे आणि वेणी का? मग शास्त्र पाहणं, आपल्या बुद्धीनं काही करायचं नाही आहे. गणेशाथर्व शीर्षामध्ये काय? त्वम मूलाधार स्थितोषी नित्यम त्वम शक्तित्रयात्मका त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. बरोबर? म्हणजे पुरावा मिळाला. त्वम मूलाधार स्थितोषी नित्यम. वेणी जी आहे, त्वम शक्तित्रयात्मका, वेणी ती पेढी असते आणि सुषुम्ना, इडा आणि पिंगला हे ते 3 हे झाले त्याचे. आणि खालपासून म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, हे 6 आले की नाही, सहस्रार, हे 6 जे कुंडलिनीचे स्थानं आहेत ती तुम्हाला. वेणी कुंडलिनी कशी असते पहा, अशी सरळ आहे का? नाही, अशा पद्धतीनेच ती असते. तुमच्या पाठीच्या आत म्हणजे जेव्हा तुम्ही फोटो काढाल एक्सरे, तेव्हा ती तुम्हाला जी मागची हाडाची हे दिसते ना, ती अशी असते. आता आतून दाखवता येत नाही दगडात, पाषाणात, म्हणून पाठीवर दाखवलेली आहे. तेव्हा ही कुंडलिनी आहे. आणि ही ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनीचं वर्णन आलेलं आहे सगळं. त्या कुंडलिनीच्या वर्णनाप्रमाणे ही कुंडलिनी इथं दाखवलेली आहे. ही अत्यंत दुर्मिळ अशी समयाचारी तांत्रिक पद्धतीची गणपतीची मूर्ती आहे. तेव्हा अशा रीतीनं आपण साध्या गणपती, 4 हाताच्या, 2 हाताच्या गणपतीपासून ते कुंडलिनी गणेशापर्यंत, नृत्य गणेश, अघोर गणेश, समयाचारी गणेश, या सगळ्या गणेश मूर्तींचा आपण विचार करत आलो. तेव्हा हे गणपतीचं जे जग आहे ते थोड्या प्रमाणात तुम्हाला लक्षात आणून देण्याचा हा माझा थोडासा प्रयत्न आहे. तो तुम्हाला मान्य झालेला असेल तर प्रयत्न सफल झाला असं मी समजतो. काही गोष्टी आपल्याला देवतांच्या मूर्तींचा विचार करताना धार्मिक दृष्टीनं, शास्त्रीय दृष्टीनं त्याचा विचार आपल्याला करता येतो.
गणपतीचं काय, हे देवांच्या मूर्तीचं काय, शास्त्रच असतं अहो. जर सामान्य आम्ही इंग्रजीमध्ये ज्याला आयकॉनोग्राफी म्हणतो, म्हणजे देवताचं शास्त्र, बरं का. पण आयकॉनॉलॉजी म्हणून जो भाग असतो ते विज्ञान. म्हणजे काय फरक काय, तर मूर्ती आहे तशी पाहणं. वेणी आहे, गणपतीची मूर्ती आहे, ठीक आहे, त्याचं वर्णन तुम्ही केलं. आयडेंटिफिकेशन अँड डिस्क्रिप्शन म्हणजे आयकॉनोग्राफी झाली. पण त्याचा आध्यात्मिक अर्थ पाहायला म्हणजे ती आयकॉनॉलॉजी झाली. म्हणजे विज्ञान, मूर्ती विज्ञान असं त्याचं स्वरूप आलं. आता आपण हे पाहताना विज्ञान काय पाहिलं आम्ही, तर कुंडलिनी आहे. आणि कुंडलिनी ही शास्त्रतः मान्य झालेली गोष्ट आहे. इथे आमचे ॲडव्होकेट चाफेकर म्हणून आहेत, अविनाश चाफेकर, त्यांनी कुंडलिनीवर थिसिस केला, डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि ती पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि पुण्यामध्ये त्यांच्या ग्रंथात वर्णन आलेल्याप्रमाणे 3-4 कुंडलिनी जागृत करणारी मंडळी आज आहेत पुण्यात. आता जे नाहीत ते म्हणजे वासुदेवाश्रमातले कुळवणी महाराज आणि त्यांच्या आधीचे महाराज ते कुंडलिनी जागृत करत असत. तेव्हा ते शास्त्र आहे, विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. तर अशा रीतीनं आपण गणपतीचा थोडासा परिचय करून घेतला. अजून खूप आहे, पण माझं डोकं तेवढं नाही. अहो हे जग केवढे, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढे. माझ्या डोक्यात जेवढं गणपती आला म्हणजे बुद्धी, तो मी आपल्यासमोर ओतला. आता पुढे आणखी अभ्यास करायला स्कोप असतोच कुठल्याही शास्त्रामध्ये. आपण केलात तर बरोबर. धन्यवाद. सरांनी आत्ता जो उल्लेख केला आयकॉनॉलॉजीचा, आणि माझं या विषयात ज्ञान नाही असं सांगितलं. गेल्या वर्षी सरांना आत्ता 90 पूर्ण होऊन 91 वर्ष सुरू झालंय. 2 वर्षापूर्वी त्यांना कलकत्त्याची टागोर फेलोशिप मिळाली. त्याचा त्यांनी वर्षभर अभ्यास केला आणि महाराष्ट्रात सापडणाऱ्या दुर्मिळ मूर्ती आणि त्याच्या मागचं तत्त्वज्ञान काय आहे असा त्यांचा थिसिसचा विषय होता. तो त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी तो वर्षभर अभ्यास करून थिसिस पूर्ण केला. आणि आपल्या सुदैवाने त्याचं मराठी भाषांतर, कारण तो इंग्रजीच करायला लागला होता, त्याचं मराठी भाषांतर करून पुढच्या महिन्यामध्ये ते आता उपलब्ध आहे. की महाराष्ट्रात या अशा वेगळ्या मूर्ती कुठल्या दिसतात आणि त्याच्या मागे तत्त्वज्ञान काय सांगितलंय आणि त्याच्यावरती स्वरांचं विवेचन असं पुस्तक पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. धन्यवाद. ते मराठीकरण यांनी केले, पण छान केले. किती छान केलंय सांगू तुम्हाला. ते मराठीतलं पुस्तक आधीचं, मग त्याचं इंग्रजी मी केलं की काय असं वाटतं. इतकं ओरिजिनल वाटतं. नमस्कार. खूप 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 धन्यवाद सर. अतिशय अशी माहिती मिळाली आणि अनेक मूर्तींची माहिती आज जी आम्हाला कधीच कळू शकली नसती ती आज आम्हाला माहिती मिळाली. त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळातर्फे तुम्हा सर्वांचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते. अध्यक्ष, विश्वस्त, सर्व कार्यकर्ते, सर्व सभासद यांच्या सर्वांच्या प्रयत्नातनं हा आपला आजचा व्याख्यानाचा विषय इथे उलगडलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपल्याचं जाहीर करते.